मंडळी, सकाळचा नाश्ता झटपट, टेस्टी आणि हेल्दी हवा ना, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक टेस्टी भन्नाट अशी रेसिपी. ती म्हणजे कोबीचं थालीपीठ. साधं, सोपं, झटपट तयार होणारं आणि सगळ्यांच्या चवीला अगदी मनापासून भावणारं. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन झटपट आणि टेस्टी रेसिपी तुमच्या मिस होणार नाहीत. रेसिपीला सुरुवात करताना सगळ्यात आधी मी कोबी इथे चिरून घेतलाय. मोठा कोबी होता त्याचा अर्धा कोबी घेतलाय आणि त्या अर्ध्या कोबीचे एकाचे 2 भाग करून घेतलेत. आता हा कोबी आपल्याला छानपैकी किसून घ्यायचा आहे. थालीपीठ करण्यासाठी कोबी नेहमी किसूनच वापरायचा. चिरून किंवा मिक्सरला बारीक करून घेऊ नका. मिक्सरला बारीक करून घेतलं तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं. त्यामुळे आवर्जून किसूनच घ्या. छोट्या किसणीच्या सहाय्याने मी असं छानपैकी याला किसून घेते. आता कोबी घेताना वरची पानं काढून घ्यायची किंवा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतरच कोबी किसायचा आहे, कारण कोबी किसल्यानंतर तो अजिबातही धुवायचा नाही. चला, इथे छानपैकी मी कोबी किसून घेतलाय. तुम्ही बघू शकता कोबी छान किसला गेलाय. बघूयात पुढची कृती. आता सगळ्यात आधी आपण थालीपीठासाठी एक छानसं वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, त्याचबरोबर आलं, लसूण, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 आल्याचे तुकडे घेतलेत. त्याचबरोबर 1 चमचा जिरंही घेतले. हे वाटण छानपैकी करून घ्यायचं. या वाटणाचं खूप छान फ्लेवर आपल्या थालीपीठाला येतो. आता मी ह्या पिठामध्ये लाल तिखटही वापरणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किंवा अगदी तुम्हाला फक्त हिरवी मिरचीच घालायची असेल, लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल. चला, वाटण आपलं छानपैकी तयार झाले. पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. अगदी छान रवाळ असं हे वाटून घ्यायचे. आता किसलेल्या कोबीमध्ये हे वाटलेलं वाटण काढून घ्यायचं. सगळं वाटण काढून घेतल्यानंतर यामध्ये पुढचे मसाले घालूयात. 1 पाव चमचा हळद घालायची. हळदीमुळे आणि लाल तिखटामुळे थालीपीठाला आपला रंग छान येतो, त्यामुळे मी आवर्जून घालते. त्यानंतर घालायचं 1 पाव चमचा लाल तिखट. हिरवी मिरची मी बऱ्यापैकी घातली, त्यामुळे पाव चमचा घालते. त्यानंतर घेतलं 1 वाटी ज्वारीचं पीठ. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. आता इथे मी बेसन पीठ वापरत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता, परंतु मी या थालीपीठामध्ये फक्त ज्वारी, गहू आणि तांदळाचं पीठ वापरले. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठही घालून घेतले. एक साधारण पाऊण चमचा मीठ मी इथे घातले. आता सुरुवातीला पाणी अजिबातही घालायचं नाही. सुरुवातीला कोबीच्या ओलसरपणामध्ये पीठ छानपैकी मिक्स करून घ्या. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त कोबीच्या ओलसरपणामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घेत हा डो आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे. कोबीला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे ही थालीपीठही आपण लगेच करायची आहेत. हे पीठ आपल्याला भिजवून वगैरे अजिबातही ठेवायचं नाहीये. जेवढं तुम्ही जास्त भिजवून ठेवचाल तेवढं कोबीला पाणी सुटत जाईल आणि तुमचं थालीपीठाचं पीठ हे पातळ होत जाईल. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा डो मळायचा, मिडियम घट्ट, आणि त्यानंतर थालीपीठ लगेच करायची. तुम्ही जर डाएटसाठी हा नाश्ता बनवणार असाल ना, तर अतिशय उत्तम असा पर्याय आहे. फक्त पिठं कमी घाला त्यावेळेला आणि कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. चला, आता पीठ छानपैकी मी मळून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घेत घेत मी घट्टसर असा ह्याचा डो मळलाय. जसजसं आपण तो मळत जातोय तसं कोबी पाणी आपलं सोडत जातोय आणि डो आपला पातळ होत जातोय. चला, छानपैकी सगळी पिठं मी ह्यामध्ये मिक्स करून घेतलेत. अगदी छान असा डो आपला तयार झालाय. लगेच थालीपीठं करायला किंवा तिला सांगितल्याप्रमाणे अगदी 10 ते 15 मिनिटात तुमची ही थालीपीठं तयार होतात. सणासुदीच्या काळामध्ये दररोज नाश्त्याला काय बनवायचं आणि झटपट आपल्याला स्वयंपाक नाश्ता आवरायचा असतो, अशा वेळेस तुम्ही हा कोबीचा नाश्ता आरामात बनवू शकता. अगदी 10 मिनिटात तयार होतो, पोटभरीचा असतो आणि सगळ्यांना अगदी आपण 10 ते 15 मिनिटात करून देऊ शकतो. त्यामुळे हा कोबीचा नाश्ता एकदा नक्की करून बघा. अगदी टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. चला, आता मी थालीपीठं करायला घेतली आहे. पोळपाटावरती एक कापड अंथरून घेतले. ते थोडंसं ओलं करून घ्यायचं अगोदरच. त्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि छोटासा गोळा काढून थालीपीठ थापायला घ्यायचं. आपण जसे नेहमीचे थालीपीठं थापतो अगदी त्याचप्रमाणे पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ आपण छान पातळ असं थापून पाण्याचा हात घेत थालीपीठ थापलं की लगेच पसरलं जातं आणि छानपैकी ते एकसारखंही होतं. छोटे छोटे होल करून घेते, जेणेकरून त्यामध्ये तेल सोडून आपल्याला थालीपीठ छान वाफवता येईल. चला, सुंदर असं आपलं थालीपीठ तयार झालंय. आता लगेच ह्याला भाजायला घेऊयात. तवा गरम करून घेते. त्यावरती तेल किंवा तूप तुम्हाला जे हवंय ते घालून घ्या आणि त्यावरती हे थालीपीठ घालून अशा पद्धतीने पाठीमागचा रुमाल लगेच काढून घ्यायचा. रुमाल छान ओला करून घ्यायचा, त्यामुळे थालीपीठ तव्यावरती टाकलं तरी लगेच सहजपणे रुमाल आपला निघतो. आता तेल सोडून घ्यायचं. जे काही मध्ये होल करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ द्यायची. यामध्ये सगळी पिठं घातली ती छान शिजली जावीत म्हणून आवर्जून वाफ द्या. वाफ दिल्यामुळे छान पिठं शिजली जातात आणि त्यानंतर पलटी करून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची. पीठ आपण जास्त वेळ भिजवलं नाहीये, त्यामुळे वाफ देऊन शिजवणं खूप गरजेचं आहे.
त्यामुळे पिठे छान शिजली जातात. दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आणि एकसारखं असं हे थालीपीठ आपलं भाजलं गेले. आता याच पद्धतीने दुसरं देखील थालीपीठ मी करून घेते. कोबीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी, के आणि फायबर असतात. त्यामुळे हा कोबी आपल्या आहारात समाविष्ट असलाच पाहिजे. तुमची मुलं कोबीची भाजी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही त्यांना थालीपीठही करून घालू शकता. त्यामुळे अगदी हेल्दी, अतिशय पचायला हलका असा हा नाश्ता एकदा नक्की करून बघा. चला, अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळी थालीपीठं छान करून घेते. भाजायला देखील खूप वेळ लागत नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये थालीपीठ छान भाजलं जाते. सुंदर असे हे थालीपीठ मी दह्याबरोबर सर्व करून घेतले. हा झटपट आणि टेस्टी नाश्ता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.